नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर ज्या काही निराधार योजना आहे, दिव्यांग योजना आहे, त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। सर्वांना खुश खबर। आता या महिन्यापासून तुमचे जे वेतन आहे ते आता डीबीटी द्वारे वाटप केले जाणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। नवीन अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे, तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर यापूर्वी सादर केले नाहीत, त्यांनी संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालयात लगेच आपले सर्व कागदपत्र सादर करायचे आहेत। मग सप्टेंबर 2024 पासून महाडीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्याशिवाय सप्टेंबर 2024 चे अनुदान मिळणार नाही। याबाबत शासनाचे सक्त निर्देश आहेत। लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रासह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन या ठिकाणी सर्व तहसीलदार यांनी केलेले आहे। तर मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासून महाडीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालय माहूर येथे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत। सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर 2024 पासून महाडीबीटी द्वारे शासन स्तरावरून थेट खात्यात जमा केले जाणार आहे। मग सदर माहिती सादर न केल्यास 15 सप्टेंबर 2024 पासून लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत। याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केलेले आहे। तरी मित्रांनो, आता आपण डीबीटीची वाट बघत होतो। आता डीबीटी या ठिकाणी सुरू होणार आहे, त्यामुळे 13 सप्टेंबर पर्यंत आपण लवकरात लवकर ज्यांनी कागदपत्रे गोळा दिलेली नाहीत त्यांनी तहसील कार्यालयात ही कागदपत्रे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत जमा करायची आहे। कारण की 15 सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे सरकारमार्फत या ठिकाणी अनुदान वाटप होणार आहे। तरी मित्रांनो, लवकरात लवकर आपले कागदपत्र जमा करा ज्यांचे राहिले आहेत त्यांनी। तरी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।